परम शांती. या विशाल ब्रह्मांडात सर्व काही एकमेकांशी जोडलेलं आहे. तारे स्पंदित होतात, ग्रह स्पंदित होतात, अगदी तुमचे विचारही स्पंदित होतात. पण एक अशी तरंग आहे जी सर्व काही सामंजस्यात आणते, परम शांती. मनुष्य एक अँटेना सारखा आहे. सतत प्रेषित करतो, सतत ग्रहण करतो. बहुतेक लोक भ्रम प्रसारित करतात, काही लोक भीती प्रसारित करतात, पण परम शांती शांतता प्रसारित करते आणि शांतता शांततेला ओळखते. कल्पना करा की तुम्ही वाळवंटात चालत आहात. सर्व काही कोरडं, कठीण आणि थकवणारं वाटतं. मग अचानक एक नखलिस्तान दिसतो. तुम्ही त्यावर प्रश्न करत नाहीत, तुम्ही त्याचे विश्लेषण करत नाहीत. तुम्हाला लगेच आराम जाणवतो. आणि जेव्हा परमशांतीच्या तरंगांचा प्रसार होतो, तुमचं अंतर्मन ते सहजपणे ग्रहण करतं. मन एका आरशासारखं आहे. जेव्हा ते धुळीनं झाकलेलं असतं, ते फक्त विकृतीच प्रतिबिंबित करतं. जेव्हा ते स्वच्छ असतं, ते सत्य प्रतिबिंबित करतं. परमशांतीने हा आरसा स्वच्छ केलाय, म्हणून जेव्हा परमशांतींच्या तरंगांचा प्रसार होतो, ते स्वतःला त्यात पाहतात. शांती शांतीच प्रतिबिंबित करते. संगीत सुरू होण्यापूर्वी एक ऑर्केस्ट्रा अस्वस्थ वाटतो, पण जेव्हा सर्व वाद्ये एकाच सुरात सामंजस्य साधतात, तेव्हा संगीत प्रकट होतं. जीवनही असंच आहे. बहुतेक मन वेगवेगळे सूर वाजवत असतात. परमशांतीने सर्वांना एका सुरात सामंजस्य साधलं आहे, अंतर्मुख शांतता. म्हणून जेव्हा परमशांतीच्या तरंगांचा आवाज उठतो, ते स्वाभाविकरित्या सामंजस्यात गुंजू लागतात. लाईट हाऊस जहाजांचा पाठपुरावा करत नाही, ते फक्त ठाम उभं राहतं. जीवनातील वादळात परमशांती एक लाईट हाऊस बनते. जेव्हा परमशांतीच्या तरंगांचा प्रवाह होतो, तेव्हा लाईट हाऊस अजून तेजस्वी दिसू लागतं, कारण ते स्थिरतेवर उभं केलेलं आहे. भीती मनाला कठोर बनवते, अहंकार हृदयाला गोठवतो. परमशांती अंतर्गत कठोरता वितळते. म्हणून जेव्हा शांत तरंग येतात, तेव्हा कोणताही प्रतिकार होत नाही, फक्त प्रवाह अनुभवला जातो. निसर्गाकडे पहा, तो समतोल आणि सुसंवादाने चालतो. कोणताही वादविवाद नाही, कोणतीही स्पर्धा नाही, फक्त ताल आणि लय. परमशांतीने या नैसर्गिक लयाशी सामंजस्य साधलं आहे. म्हणून जेव्हा परमशांतीच्या तरंगांचा प्रवाह अस्तित्वात येतो, ते त्याच्यासह स्वाभाविकरित्या सहजतेने वाहतात. हा प्रयत्न करा. एका गोंगाटाने भरलेल्या खोलीत प्रवेश करा आणि पूर्णपणे शांत राहा. काही सूक्ष्म बदल घडतात. ऊर्जा बदलते, कारण स्थिर शांतता अस्थिर गोंगाटापेक्षा अधिक शक्तिशाली असते. परमशांतीच्या तरंगांना प्रतिसाद देते आणि ती आणखी प्रबल करते. प्रत्येक जण घर शोधत असतो, पण परमशांतीने ते आताच शोधून काढलं आहे. जेव्हा परमशांतीच्या तरंगांचा प्रसार होतो, तेव्हा असं वाटतं की घरात परत आले आहे. प्रतिसाद देण्यासाठी कोणताही प्रयत्न लागत नाही. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. ध्वनी पदार्थाला आकार देते, आवृत्ती नमुने व्यवस्थित करते. असंच शांत तरंगे चेतनाला सुव्यवस्थित करतात. परमशांती प्रतिसाद देते
कारण त्यांचा अंतर्गत क्रम आधीच स्थिर आहे. शांती त्यांना विस्कळीत करत नाही, तर ती त्यांना आणखी मजबूत बनवते. तुम्हाला परमशांती शोधण्याची गरज नाही. तुम्हाला स्वतःला तालबद्ध करण्याची गरज आहे. गोंगाट कमी करा, जागरूकता वाढवा. आणि एक दिवस तुम्ही फक्त परमशांतीच्या तरंगांना प्रतिसाद देणार नाहीत, तुम्ही स्वतः त्याचा स्रोत बनाल. जेव्हा तुम्ही तुमच्या तरंगांना बदलता, तेव्हा तुमच्या प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत बदल येतो. जेव्हा तुमचा प्रतिसाद बदलतो, तेव्हा जग बदलतं. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून परमशांती सर्वांपर्यंत पोहोचेल. परमशांती, परमशांती, परमशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति मिल जाएगी। बेहद की परम शांति सोचो,